बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय कोट्यातून सदनिका घेतली असा मंत्री माणिकराव कोकाटेंवर आरोप होता. तो सिद्ध झाला. न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर तातडीने राजकीय घडामोडी घडल्या. कोकाटेंनी राजीनामा दिला. आता याच रिक्त जागेवर 6 इच्छुकांची नावे चर्चेत येत आहेत. थेट दिल्लीपर्यंत लॉबिंग सुरू झाली आहे. याच 6 नावात एक नाव आहे संग्राम जगतापांचं. पण जगताप ना लॉबिंग करतायत ना स्वतः इच्छा व्यक्त करतायत. एकीकडे धनंजय मुंडे, अनिल पाटील, संजय बनसोडे हे मंत्रिपदासाठी फासे टाकत असताना जगताप मात्र शांत आहेत. संग्राम जगतापांना मंत्रिपदाची खात्री आहे का? संग्राम जगताप शांतीत क्रांती करतायत का? जगताप मंत्रिपदासाठी इच्छुक नाहीत का? हेच आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24. नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. माणिकराव कोकाटे हे राज्याचे क्रीडा मंत्री होते. गेल्या वर्षीही ते चर्चेत आले होते. सभागृहात त्यांचा ऑनलाईन रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाला होता. परंतु त्यावेळी त्यांना पाठीशी घातलं गेलं. त्यांच्याकडे असलेलं कृषी मंत्रीपद बदलून त्यांना क्रीडा मंत्रीपद देण्यात आलं. त्यानंतर पुन्हा एकदा गंभीर आरोप आणि न्यायालयीन निर्णयामुळे त्यांच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. या पार्श्वभूमीवर त्यांनी गुरुवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. सूत्रांच्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोकाटेंचा राजीनामा तात्काळ स्वीकारण्याच्या मनस्थितीत नव्हते. उच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत प्रतीक्षा करावी असा त्यांचा विचार होता. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलंकित नेत्याला मंत्रिमंडळात स्थान देण्यास स्पष्ट विरोध दर्शवल्याने अखेर अजित पवारांनी त्यांचा राजीनामा घेतला. आता रिक्त झालेलं क्रीडा मंत्रीपद कुणाला द्यायचं या चर्चा सुरू झाल्या. सध्या पालिका निवडणुकीचा दुसरा टप्पा सुरू आहे. त्यानंतर महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. त्यामुळे रिक्त मंत्रिपदाची तळी थेट या निवडणुकीनंतरच उचलली जाईल असं सांगितलं जात आहे. तोपर्यंत क्रीडा व अल्पसंख्याक खात्याचा पदभार अजित पवारांकडेच राहील. सध्या तरी मंत्रिमंडळात तातडीने फेरबदल होईल अशी शक्यता नाही. साधारण 3 महिने हा विषय आहे तसाच स्टॉप राहील आणि म्हणून संग्राम जगताप सध्या तरी शांत आहेत. होय, एकीकडे रिक्त मंत्रिपदासाठी थेट दिल्लीपर्यंत फिल्डिंग लावल्याच्या बातम्या येत आहेत आणि दुसरीकडे संग्राम जगताप नगरमध्येच दिसत आहेत. जगताप एवढे शांत कसे हा प्रश्न नगरकरांना पडलाय. जगतापांना मंत्रिपद नकोय का? जगताप काहीच हालचाल का करत नाहीत? यामुळे त्यांचे कार्यकर्ते बुचकळ्यात पडलेत. परंतु तसं नाही. मंत्रिपदाचा खांदेबदल व्हायला किमान 2.5-3 महिने वेळ आहे. त्यामुळे आताच सगळे पत्ते ओपन करून उपयोग नाही हे चाणक्य जगतापांना माहीत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे, अनिल पाटील, संजय बनसोडे हे दिग्गज आमदार थेट फिल्डिंग लावत असताना जगताप मात्र अगदीच शांत आहेत. गुरुवारी धनंजय मुंडे यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. त्यांचा आशीर्वाद घेतला. अजित पवार मुंडेंना पुन्हा मंत्रिपद देण्यासाठी सकारात्मक असले तरी फडणवीस शहांच्या ग्रीन सिग्नल शिवाय काहीच होणार नाही हे मुंडेंना माहीत आहे. त्यामुळेच कोकाटेंनी राजीनामा देण्यापूर्वी ते थेट दिल्लीत गेले होते. दिल्लीत शहांचे दर्शन घेतानाचा त्यांचा फोटो दिवसभर मीडियात झळकला. मंत्रिपदासाठी मुंडे हे एकटेच इच्छुक नाहीत, तर तब्बल अर्धा डझन आमदार इच्छुकांच्या यादीत आहेत. धनंजय मुंडे, अनिल पाटील, संजय बनसोडे, प्रकाश सोळंके, सुनील शेळके आणि संग्राम जगताप या नावांच्या चर्चा मुंबईत सुरू आहेत. या 6ही नेत्यांना आपल्या नेत्यावर म्हणजेच अजित पवारांवर भरोसा आहे. विषय आहे तो फक्त भाजपचा. कारण भाजप म्हणेल त्यालाच मंत्रिपद मिळेल हे जवळपास फिक्स आहे. अजित पवार फक्त मराठा, ओबीसी आणि इतर प्रादेशिक संदर्भ जुळवणार आहेत. या 6 पैकी कुठली तरी 2-3 नावे ते भाजपकडे देतील असे सांगितले जात आहे. कारण पक्षप्रमुख म्हणून अजित पवारांना हे संदर्भ महत्त्वाचे ठरणार आहेत. एकाला दिलं तर दुसरा नाराज होण्याची शक्यता आहे. शिवाय गेल्यावेळी धनंजय मुंडेंचं मंत्रिपद काढून घेतल्यानंतर ओबीसी नाराज झाल्याच्या चर्चा होत्या. ओबीसी नेते छगन भुजबळही मंत्रिपदापासून वंचित ठेवले गेले होते. पण आता ओबीसीना मंत्रिपद मिळेल असं दिसत नाही. कारण कोकाटे हे मराठा समाजाचे नेतृत्व करत होते. त्यामुळे त्यांच्या जागी पुन्हा मराठा मंत्रीच होईल अशाही शक्यता आहेत. त्यामुळेच प्रकाश साळुंके, सुनील शेळके आणि संग्राम जगताप ही 3 नावे जास्त चर्चेत आली आहेत. आता अजून एक गंमत म्हणजे संग्राम जगतापांची लॉबिंग. संग्राम जगताप लॉबिंग करताना किंवा मंत्रिपदाच्या विषयावर बोलताना कुठेच दिसत नाही. कदाचित त्यांना मंत्रिपद मिळवण्याची शक्यता असावी. आता ही शक्यता का? तर पहिलं कारण म्हणजे विखेंची साथ. होय, विखे आणि अमित शहांचे संबंध राज्याला माहीत आहेत. शहांची भेट घ्यायला विखेंना थेट जाता येते. त्यामुळे पुढच्या 1.5-2 महिन्यात कदाचित विखे जगताप ही जोडगोळी दिल्लीला जाऊन सगळं सेट करून नेईल. दुसरं कारण म्हणजे जगतापांची हिंदुत्ववादी भूमिका. नगर जिल्ह्याची राजकीय गणिते पाहिली तर जगतापांची कट्टर हिंदुत्ववादी भूमिका ही अजित पवार आणि भाजप या दोन्हींनाही पूरक मानली जाते. जगताप हे गेल्या काही वर्षांपासून हिंदुत्ववादी नेता म्हणून राज्यभर चर्चेत आलेत.
त्यामुळे विखेच काय पण फडणवीसांचाही त्यांच्यावर डोळा आहे. म्हणूनच कुणी कितीही लॉबिंग केली तरी ऐनवेळी विखे फडणवीस जगतापांना प्रमोट करतील असे बोलले जाते. मित्रांनो, जगतापांना खरंच मंत्रिपद मिळेल का? विखे जगताप गनिमी कावा खेळतील का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.